कोपेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर येथे कृष्णा नदीच्या काठावर असलेले एक प्राचीन आणि ऐतिहासिक शिवालय आहे. हे मंदिर शिलाहार राजाने 12व्या शतकात बांधले होते आणि ते उत्कृष्ट शिल्प आणि स्थापत्यकलेसाठी ओळखले जाते. एक राष्ट्रीय संरक्षक स्मारक असून हे मंदिर स्वर्गमंडप या विशिष्ट रचनेसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. तर यातील अनेक वैशिष्ट्ये तुम्हाला सांगतो. या स्वर्गमंडपातून कोजागिरी पौर्णिमे दिवशी सुंदर असा चंद्र इथं आपणास पाहावयास मिळतो. या मंडळाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. उत्कृष्ट असा शिल्पकलेचा एक उत्तम नमुना या मंदिराला स्वर्गमंडप या अद्वितीय रचनेसाठी ओळखले जाते. हे मंदिर राष्ट्रीय संरक्षक स्मारक म्हणून घोषित आहे. साधारणतः 7व्या शतकाच्या आसपास चालुक्य राजवटीत या कोपेश्वर मंदिराची सुरुवात झाली असावी. पुढे 11व्या आणि 12व्या शतकात शिलाहार राजवटीत हे काम पूर्णत्वास गेले आणि देवगिरी यादवांनी सुद्धा याच्या बांधकामात योगदान दिल्याची नोंद आहे. येथील स्थापत्यशैली दक्षिणेकडील हे बेलूरशी साम्य दर्शवणारी आहे. मंदिराच्या बांधकामाची सुरुवात चालुक्य राजा पुलकेशी द्वितीय याच्या काळात सुरू झाले, पण काही कारणास्तव मंदिराचे बांधकाम अपूर्ण राहिले. नंतरच्या काळात शिलाहार राजाने ते पूर्ण केले. दंतकथेशिवाय कोपेश्वर नाव शहराच्या प्राचीन नावावरून आले असावे, जे कोप्पम होते. शहराने 2 मोठ्या लढाई पाहिल्या. एक पहिली चालुक्य राजा याचे अहमल आणि चोळ राजा राजेंद्र याच्या 1058 मध्ये झाले. युद्धामध्ये चोळ राजा राजेंद्रचा युद्धात मृत्यू झाला आणि म्हणून दुसरा राजा राजेंद्र चोळ याचा राज्याभिषेक रणांगणावरच झाला. पुढे तुम्ही पाहू शकता एक सुंदर असं एक महादेवाचं पिंड असलेली एक सुंदर अशी मूर्ती आहे. आणि तुम्ही बाहेर पाहू शकताय की सुंदर असं नक्षीकाम केलेल्या अनेक मूर्त्या तुम्हाला दगडामध्ये कोरलेल्या आहेत. वास्तूचं उत्कृष्ट असं नमुना असलेले हे कोपेश्वर मंदिर आजसुद्धा आवर्जून लोक विदेशातून येथे बघण्यासाठी येतात. तर सुंदर असं कोपेश्वर मंदिर हे खिद्रापूर गावे आहे. तर तुम्ही या नक्कीच भेट द्या.